नमस्कार सर्व सेविकाताईंनो, मदतनीसताईंनो. आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा होणार आहे. बघा, मे आणि जूनचा THR सर्वांना आलेला आहे. तर आजचं हे काम आपण FSMS या ॲपमध्ये जाऊन करायचं आहे. कशा पद्धतीने करायचं हे सर्व डिटेल्समध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी सर्व सेविकाताईंनो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करा. तर बघा, FSMS जे आपल्या अंगणवाडीचे मोबाईल आहे त्याच्यामध्ये हे ॲप आहे. ते ॲप ओपन करून आपला लॉगिन ID आणि पासवर्ड टाकून साइन इन करून घ्यायचं. साइन इन केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्या समोर पेज ओपन होणार आहे. आपल्या अंगणवाडीचं नाव, आपल्या लाभार्थ्यांची संख्या पूर्ण सविस्तरपणे दिसणार आहे. आपल्याला एकच काम करायचं आहे, डॅशबोर्डवर जे समोर आपल्याला दिसत आहे त्याच्यावरती आपली ऑर्डर स्वीकार करून घ्यायची आहे. त्यानंतर या पद्धतीने ऑर्डर ही दिसत आहे. तुम्ही ऑर्डर्समध्ये जाऊन देखील हे सर्व पाहू शकता. बघा, तुम्हाला याच्या अगोदरचे ऑर्डरचे डिलिव्हर्ड केलेले आहे, त्यामुळे अशा पद्धतीने हे ग्रीनमध्ये आलेलं आहे. आता आपल्याला मे आणि जूनची ऑर्डर रिसीव करायची आहे, त्यामुळे हे ऑरेंज म्हणजे केशरी कलरमध्ये आलेलं आहे. तर ती ऑर्डर कशा पद्धतीने ॲक्सेप्ट करायची हे बघा. सप्लाय ऑर्डर या बटनावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर बघा, बरोबर मधोमध क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्यासमोर पूर्ण पेज ओपन होत आहे. आता आपल्याला इथं फक्त एकच माहिती चेक करायची आहे. आपला जो महिना आहे, कोणत्या महिन्याचा THR आहे तो चेक करायचा आहे. ऑर्डरचे दिनांक चेक करायचे आहे. त्याच्यानंतर बघा, जे आपले लाभार्थ्यांचे आकडे आहेत, म्हणजे 6 महिने ते 3 वर्षांचे लाभार्थ्यांचे आकडे आहेत, ते बरोबर आहेत का हे चेक करायचं आहे. संख्या आहे, फक्त पॉकेटांची संख्या इथं दिलेली नाही, फक्त संख्या दिलेली आहे. गरोदर स्तनदा मातांची चेक करायचे आहेत. SUW MUWचे जे काय आपले कमी वजनांची बालके असतील ते जर इथं आकडा आले असेल तर ते चेक करायचं आणि ॲक्सेप्ट ऑर्डर या बटनावरती क्लिक करायचं. बघा, या पद्धतीने पेज नंतर ओपन होत आहे. पुढं बघा, फोटो हा आपल्याला अपलोड करावा लागणार आहे. त्यासाठी आपण अपलोड फोटो या बटनावरती क्लिक करायचे आहे. जी आपली पावती आहे बघा, जी आपली THRची पावती आहे ती आपल्याजवळ असणे आवश्यक आहे. त्यामुळे आपण अपलोड फोटो या बटनावरती क्लिक करून घ्या आणि अपलोड फोटोवरती क्लिक केल्यानंतर जी काही आपली पावती आहे त्या पावतीचा पूर्णपणे फोटो हा काढून घ्यायचा. बघा, फोटो हा सक्सेसफुली घेतला गेलेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला काही रिमार्क म्हणजे इथं आपल्याला काही लिहायचं असेल तर तुम्ही लिहू शकताय, किंवा आहे असं जरी सबमिट केलं तरी चालणार आहे. या पद्धतीने गेल्यानंतर सबमिट या बटनावरती क्लिक करायची. आपली जी ऑर्डर आहे ती सक्सेसफुली ॲक्सेप्ट करून घेण्यात आलेली आहे आणि ओके या बटनावरती क्लिक करून घ्यायचं. बघा ताईंनो, या पद्धतीने आणि डॅशबोर्डवरची जी ऑर्डर होती ती ऑर्डर गेलेली आहे. आता ऑर्डर्समध्ये जाऊन पाहूया की ऑर्डर स्वीकारली गेली का नाही. बघा, प्रत्येक महिन्याची लिस्ट आपल्यासमोर दिसत आहे. तर बघा, तुम्हाला इथे दिसत आहे मे जून 2026ची ऑर्डर डिलिव्हर झालेली आहे आणि ॲक्सेप्ट देखील करण्यात आलेली आहे. अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे. या पद्धतीने सर्वांनी करून घ्या आणि जास्तीत जास्त शेअर